शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 चे कॅल्क्युलेशन दिसायला सुरू झालं आहे. तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. खरीप पीक विमा 2025 संदर्भात नवीन माहिती समोर येत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ काय? लवकरच पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. काही ठिकाणी पोर्टलवर डेटा अपडेट होत आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची यादी तयार होत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट तुमच्या खात्यात पैसे येत. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कोणत्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार? मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यातील पिकांची स्थिती, झालेलं नुकसान, हवामानाचा परिणाम या सर्व गोष्टींवर आधारित विमा रक्कम ठरवली जाते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची रक्कम वेगवेगळी असणार आहे. काही जिल्ह्यांना जास्त नुकसान झाल्यामुळे जास्त विमा मिळू शकतो, तर काही ठिकाणी कमी मिळू शकतो. आता लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी, तुमचा अर्ज योग्य प्रकारे भरलेला असावा. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. विमा कंपनीकडून आलेले मेसेज किंवा अपडेट तपासत राहा. जर तुमचं नाव यादीत असेल तर तुम्हाला नक्कीच विमा रक्कम मिळणार आहे. मित्रांनो, सध्या फक्त कॅल्क्युलेशन सुरू झालं आहे. अजून सर्व जिल्ह्यांचे अंतिम आकडे आलेले नाहीत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत अपडेटचीच वाट पहा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. अशाच अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.